इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकते आणि त्यासाठी मी घरापासून लांब शहरात राहायला होते. मागच्या आठवड्यात सलग 5 दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे मी गावाला गेले होते. आमचं गाव कोकणात असल्यामुळे निसर्ग आणि बाकी गोष्टींसाठी फेमस आहेच. पण गावाकडची माणसं पण स्वभावाला एवढी गोड आहेत की एकदा गावात गेलं की तिथून निघून यायचं मन काही कोणाचं होणार नाही. मी गावाला गेले आणि स्टॉपवर उतरले. एवढ्यातच केळकर काकांनी मला बघितलं आणि मला घरी बोलावून घेतलं. काकांचं घर स्टॉपला लागूनच होतं. केळकर काका म्हणजे माझ्या वडिलांचे सगळ्यात जवळचे मित्र. मी काकांच्या घरी गेले तर तिथे काकी आणि त्यांचा मुलगा असे होते. मला बघताच काकींनी पाण्याचा तांब्या भरून आणला आणि मला दिला आणि मग काकी माझ्यासाठी चहा ठेवायला गेल्या. बाहेर काका आणि आशू सोबत माझ्या गप्पा रंगल्या. आशू पण मला बघून खुश झाला होता आणि लाजत पण होता. त्याचं कारण असं की मी आणि आशू लहान असतानाच काका आणि माझ्या वडिलांनी ठरवलं होतं की या दोघांचं लग्न लावायचं. आणि आपल्या मैत्रीला नात्यात बदलायचं. आणि तेव्हापासूनच आमच्या घरातले मला आशूच्या नावाने आणि आशूच्या घरातले त्याला माझ्या नावाने चिडवायचे. त्यामुळंच आशू मला बघून लाजला होता. त्याला असं वाटत होतं की मी खरंच त्याची बायको आहे की काय. पण खरं तर असं काय होणं शक्यच नव्हतं. कारण पहिलं तर आशू माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता आणि दुसरं म्हणजे त्याची लाईफस्टाईल आणि माझी लाईफस्टाईल यात खूप फरक होता. पण गावाला आल्यावर गमतीपुरतं ते सगळं ठीक होतं. त्यामुळे मी पण आशूला मस्करीने अहो असंच बोलायचे आणि त्यावर त्याचा चेहरा अगदी टोमॅटोसारखा होत होता. असंच मग आम्ही बोलत बसलो. तोवर काकी माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. मी चहा घ्यायला लागले. तोवर मला दादाचा कॉल आला आणि दादाने मला विचारलं की मी कुठपर्यंत पोचले आहे. मी सांगितलं की मी काकांच्या घरात आहे म्हणून. मग दादा म्हणाला की तिथंच थांब, मी तुला न्यायला येतो. मग दादा येईपर्यंत मी आणि आशूच्या त्याच्या घराच्या मागच्या बागेतच गप्पा मारत बसलो. त्याच्या घराच्या मागे सगळी नारळाची, आंब्याची आणि सुपारीची झाडं होती. त्यामुळे थंड वाऱ्यात बसायला जी मजा आली ती शहरात AC मध्ये पण येत नव्हती. मी निवांत झोपाळ्यावर बसून राहिले. तेवढ्यात मला बाईकच्या हॉर्नचा आवाज आला. मी पुढे आले तर दादा मला न्यायला आला होता. मग मी काकींना म्हणाले की आता 4 दिवस इथंच आहे, त्यामुळे मी निवांत तुमच्याकडे बसायला येईन. असं बोलून मी दादासोबत तेथून निघाले आणि आमच्या घरी आले. घरी सगळे माझी वाट बघत होते. मी गेल्या गेल्या चुलत भावांची मुलं अत्तू अत्तू करत माझ्याकडे पळत आली आणि मी त्यांना जवळ घ्यायला गेले तर माझी बॅग घेऊन पळून गेले. आणि मग बॅग उघडून त्यांच्यासाठी काय खायला आणलंय का शोधायला लागले. घराच्या वट्यावरती सगळे घरातले बसले होते. वटा म्हणजे शहरी भाषेत घराचा हॉल. अगदी सगळेच होते. आजी, आजोबा, काका काकी, मम्मी पप्पा, दादा वहिनी, चुलत भाऊ वहिनी, त्यांची मुलं, अशी सगळीच. त्यात भावांच्या पाठची पहिलीच मुलगी असल्यामुळे आधीपासूनच माझा खूप लाड होत होता. आणि यावेळी पण सगळे माझी खुशाली विचारायला माझ्याजवळ आले. सगळ्यांचा गोंधळ चालू होता. एवढ्यात आजोबांनी सगळ्यांना आवाज दिला, सगळेजण शांत व्हा, आधी तिला तिचं आवरू द्या तरी. मग सगळे गप्प झाले आणि मी आवरायला रूममध्ये गेले. आवरून जरा मागच्या खिडकीजवळ बसले होते. तोवर आईने जेवायला आवाज दिला. बाहेर सगळे जेवायला आले होते. मी येणार म्हणून त्या दिवशी खास आमच्या कोकणातला फेमस पापलेट घरात केले होते. त्यात खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी पण होती. पोटभर जेवण केलं आणि मग अंगणातल्या झाडाखाली चटई टाकली आणि आराम करत बसले. आणि बघता बघता गार वाऱ्यात कधी झोप लागली ते समजलं पण नाही. 5 वाजल्या उठल्यानंतर फ्रेश झाले आणि मग दादांची मुलं आणि मी पाय मोकळं करायला घराच्या मागच्या वाटाणाकडं समुद्राकडे निघालो. 5 वाजल्या उठल्यानंतर फ्रेश झाले
आणि मग दादांची मुलं आणि मी पाय मोकळं करायला घराच्या मागच्या वाटेनं समुद्राकडे निघालो. आमच्या घरापासून समुद्रकिनारा चालत 5 मिनिटाच्या अंतरावरच होता. संध्याकाळच्या वेळेत तिथं फिरायला येणाऱ्या लोकांची गर्दी तशी जास्तच होती. मी तिथं गेले, मुलं त्यांच्या खेळण्यात मग्न झाली. मी पण खूप दिवसांनी आले होते, त्यामुळे फोन काढला आणि पहिलं फोटोशूट करून घेतलं. तेवढ्यात माझी नजर जरा पलीकडच्या बाजूला गेली, तर तिथं एक कपल होतं. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला होता, तिचा हात त्याच्या पाठीवर होता आणि ती दोघं काठावरच्या पाण्यात चालत होती. त्यांना बघून मला आकाशची आठवण आली. आकाश म्हणजे माझा गावातला सगळ्यात जवळचा मित्र. आम्ही शाळेपासून एकमेकांच्या सोबत होतो. खूप मस्ती करायचो, भांडायचो, पण परत दुसऱ्या दिवशी एकत्रच यायचो. मी फोन काढला आणि पहिला आकाशला फोन लावला आणि सांगितलं की मी गावात आली आहे म्हणून. आकाश पुढच्या 5च मिनिटात माझ्याजवळ आला. सुरुवातीची काही मिनिटे अडखळत बोलण्यात गेली, पण परत तिथूनच सुरुवात झाली जिथं बोलणं संपलं होतं. समोर चालणारं जे कपल होतं अगदी तसंच हातात हात घेऊन मी आणि आकाश गप्पा मारत होतो. वेळ एवढा निघून गेला की माझं मलाच भान राहिलं नाही. शेवटी मुलंच माझ्याजवळ आली आणि म्हणाली की तू घरी चल, आता कंटाळा आलाय. मग आकाशनेच त्यांच्या गाडीवरून आम्हाला घरी सोडलं. घरापासून जाताना आकाशने मला जी स्माईल दिली ती नेहमीपेक्षा थोडी वेगळीच वाटली. का कोणास ठाऊक, पण त्या दिवशी मी 2-3 वेळा वळून आकाशकडे बघितलं आणि जेव्हा मी वळून बघत होते तेव्हाच तो पण वळत होता. थोडं वेगळंच वाटलं. त्या रात्री मी झोपायला गेले तर एकटीला रूममध्ये भीती वाटत होती. तर वहिनी मला म्हणाली, तू माझ्या रूममध्ये येऊन झोप. दादा पण शहरात गाडी घेऊन गेला आहे नारळ पोचवायला, त्याला पण यायला उशीर होणार आहे. मग मी वहिनीसोबत तिच्या रूममध्ये झोपले. त्यात वहिनीला लाईट असले की झोप लागत नव्हती. मग तिने लाईट ऑफ केली आणि आम्ही झोपून गेलो. अर्धी रात्र गेली आणि दादा रूममध्ये आला. दार वाजल्यामुळे मला जाग आली, पण मी दादाला आवाज दिला नाही. विचार केला की उगाच वहिनीची झोपमोड व्हायची म्हणून. मी तशीच पडून राहिले. अंधार असल्यामुळे दादा काही समजलंच नाही की मी बेडवर झोपलेली आहे. वहिनी पलीकडच्या बाजूला खाली झोपली होती. दादा आत आला आणि बेडवर माझ्या बाजूला झोपला. त्याला वाटलं की बाजूला वहिनीच आहे असं समजून त्याने माझ्या अंगावर हात टाकला. मी पण गप्पच पडून राहिले आणि एवढ्यात मला आकाशची आठवण आली आणि माझ्या अंगावर असलेला दादाचा हात मला आकाशचाच आहे असं वाटलं आणि मी पण त्याला विरोध केला नाही आणि तशीच पडून राहिले. दादाने मला मिठी मारली आणि तो झोपून गेला, पण माझ्या अंगावर मात्र शहारे आले होते. पूर्ण रात्र मी तशीच होते. पुन्हा सकाळी दादा आणि वहिनी उठायच्या आधीच मी उठले आणि मग वहिनीला उठवलं, कारण दादा उठल्यावर त्यानं वहिनीला खाली झोपलेलं बघितलं असतं तर त्याला समजलं असतं की बेडवर दुसरंच कोणी होतं म्हणून. त्यानंतर दादा उठला, पण त्याला काही समजलंच नाही. दुसऱ्या दिवशी मी आकाशला कॉल केला आणि मला तुला भेटायचं आहे असं सांगितलं. तर आकाश म्हणाला की ठीक आहे आणि मी त्याच्या घरी येतो. यावर मी म्हणाले की घरी नाही आणि मला तुला भेटायचं आहे असं सांगितलं. तर आकाश म्हणाला की ठीक आहे, मी तुमच्या घरी येतो. यावर मी म्हणाले की घरी नाही, कुठेतरी एकांतात भेटायचं आहे. मग आकाश आणि मी आकाशच्या रानातल्या शेतात भेटलो आणि मग तिथं आमच्यात जे घडलं ते कधीच न विसरता येणारं होतं. आणि मग पुढचे 2 दिवस आम्ही तिथं भेटत गेलो आणि मग ठरवलं की आपल्यातलं हे नातं कायम असंच ठेवायचं, जरी आपलं लग्न झालं तरीसुद्धा. आणि मग 4 दिवस निघून गेले आणि मी पुन्हा शहरात आले. पण नेहमीच्या सुट्टीपेक्षा ही सुट्टी चांगलीच माझ्या लक्षात राहिली. ही सुट्टी मला कितीतरी आठवणी देऊन गेली.